Hello, yes, sir. This is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. आयुर्वेदामध्ये व्याधी आणि त्याचं दोषाधिक्य लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी. जसं की एक्झाममध्ये आपल्याला ज्यावेळेस पेपर आपण लिहितो, त्यावेळेस सुद्धा त्याचं दोषाधिक्य माहीत असणं गरजेचं असतं. एम-सी-क्यूची एक्झाम असेल, ए-आय-पी-सी-टी त्यामध्ये सुद्धा हे गरजेचं असतं किंवा एखाद्या वेळेस आपण चिकित्सा करत असतो, त्यावेळेस व्याधीचं जे निदान पंचक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या व्याधीचं दोषाधिक्य लक्षात आल्यानंतर चिकित्सेची एक डायरेक्शन समजते. मग अशा वेळेस आपल्याला हे दोषाधिक्य लक्षात ठेवताना एकतर आपण रट्टा मारतो किंवा पाठांतराच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण कितीही केलं तर ते विसरतं. आपल्या या लेक्चरमध्ये मानस ऊर्जा आयुर्वेदमध्ये आपण A1, A2 अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून अभ्यास करतो. त्याच्यामधली ही A2 मेथड आहे, की आपल्या लाईफचा एक्सपिरियन्स आपल्या ह्या अभ्यासक्रमाशी पॅच करून ज्यावेळेस आपण शिकतो, त्यावेळेस ती गोष्ट विसरली जात नाही. आणि हे आता तुम्ही पाहू शकता हार्डली एक 5 मिनिटामध्ये आपलं हे लेक्चर संपेल. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की हे सर्व ज्याच्यामध्ये आज आपण वात-कफात्मक व्याधी पाहतोय. तर या वात-कफात्मक व्याधी कोणकोणत्या आहेत आणि त्याचं हे दोषाधिक्य आहे, हे तुम्ही विसरूच शकत नाही. ज्यावेळेस आपण रिवाईज करू, त्यावेळेस तुम्हाला याची प्रचिती येईल. ठीक आहे? ओके. आता पहिल्यांदा मी एक इमेज आहे ना, ती डिकोड करतो आणि अकॉर्डिंगली त्यानंतर आपण ते पॅच करूया. ठीक आहे. आमच्या गावामध्ये एक गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये एक छान मोठं गणपतीचं मंदिर आहे. ओके. त्याला आपण नाव दिले बघा मानस ऊर्जा गणपती मंदिर. आता त्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस सकाळी जातो, त्यावेळेस ते माहोल खूप आपण असं म्हणूया की एकदम सात्विक असतो. बरोबर आहे. त्यावेळेस तिथे जाताना तिथलं आजूबाजूचा परिसर, तिथं घडत असलेल्या घटना सगळ्या व्यवस्थित दिसतात. सकाळी-सकाळी तर तिथं जे भजन चालू असतं, छान पद्धतीनं टाळ मृदुंगाचा आवाज येत असतो. त्याच्यानंतर तिथे काही लोकं येत असतात सकाळी. सकाळी-सकाळी बुजुर्ग लोकं जे खास करून असतात, हां ना, जे वयस्कर व्यक्ती असतात, त्या येत असतात. काही व्यक्ती तिथं फक्त गप्पा मारण्यासाठी येतात. काही व्यक्ती थोड्या आजारी असतात, थोड्या बाहेर बसलेल्या असतात. म्हणजे काही लोकं प्रसाद खाण्यासाठी सुद्धा येत असतात. तर या सगळ्या गोष्टींचं एक चित्र असतं, बरोबर आहे? आता हे डोळ्यापुढे ज्यावेळेस तुमच्या येईल, तुमच्या गावामधलं मंदिर तसं असेल तरी आठवा, काही हरकत नाही. आता त्या गोष्टींना आपण हळू त्या व्याधी ज्या आहेत ना, ते पॅच करूया. आता हे मंदिरच का घेतलं? तर आपलं दोषाधिक्य कोणतं आहे बघा, वात, कफ. मग वात मधला पहिल्यांदा वा आणि हे कफ मधला क, वाक. सो आपली जी ट्रिक होते ना वाक. आता हे वाक जे आहे ना, इथं बघा हे माणसं इथं खाली वाकलेली आहेत ना, वाकून नमस्कार करतायत, पाया पडतायत. सो ही वाकण्याची जी क्रिया आहे, ही मंदिरामध्ये घडते ना, देवाच्या समोर घडते. म्हणून हे वाक, वात मधला वा आणि कफ मधलं क, वाक. हे वात कफ म्हणजे वाक. कुठं वागतो आपण? देवासमोर. देवाच्या समोर पाया पडतो, वागतो, नमस्कार करतो. सो ज्यावेळेस आपण वात कफ म्हणू, त्यावेळेस वाक आणि वाक म्हणजे मंदिर. आता ह्या मंदिराच्या असलेल्या गोष्टींच्या ठिकाणी आपण जाणार आहोत. असंच वेगळा दोषाधिक्य असेल तर वेगळी इमेज असेल त्याला किंवा वेगळा एक्सपिरियन्स असेल, वेगळा इव्हेंट असेल. आता आपण इथं वात-कफात्मक घेतोय म्हणून वाक म्हणजे वाकण्याची क्रिया मंदिरासमोर. बरोबर? म्हणून हे आपलं गणपतीच्या मंदिरासमोर आपण घेतो. आता एक-एक गोष्ट आपण त्याला थोडीशी पॅच करूया म्हणजे लक्षात येईल. आपल्या इथं गणपतीचं मंदिर आहे. गणपतीला एकदंत असा एक नाव आहे ना, एकदंताय आपण म्हणतो ना, एकदंताय वक्रतुंडाय. सो एककुष्ट हे त्याला आपण पॅच करणार. एकदंत असलेला गणपती म्हणजे त्याला आपला सिमिलर असलेला व्याधी एककुष्ठ. हे बघा इमेज परफेक्टली नाहीयेच. आपल्याला थोडंसं ते आपल्या पद्धतीनं थोडंसं मोल्ड करायचंय. आणि ज्यावेळेस गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात ना, त्याच वेळेस परमनंटली लक्षात राहू शकतात. तुम्ही वाटल्यास डोळे बंद करून जरी आता लेक्चर ऐकलं ना, तरी देखील पूर्ण गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये जाऊ शकते. ठीक आहे? एकदा इमेज जस्ट एकदा बघून घ्या आणि त्याच्यानंतर डोळे बंद करा. एक-एक गोष्ट हळू-हळू आपण पॅच करू. गणपतीचं नाव एकदंत म्हणून आपला व्याधी आहे एककुष्ठ. आपलं आपल्या गावातील गल्लीमध्ये हे मंदिर आहे. सो गल्लीमध्ये आहे म्हणून अजगल्लिका. ठीक आहे ना? हा एक आपण त्याला पॅच करूया. गल्लीमध्ये असलेलं हे मंदिर. आता मंदिरामध्ये जात असताना बघा, जनरली कोणत्याही मंदिरामध्ये आपण जातो त्यावेळेस कासव असतं बघा खाली आहे ना. कासवाची थोडीशी अशी एक हे असते लहान, आपण कासवाला ओलांडून जात असतो. तर तिथं कच्छपिका हा शब्द आहे, ही जी व्याधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे वातकफात्मक दोषाधिक्य. आता हे सर्व व्याधी आहेत ना, त्याच्यामध्ये वातकफात्मक दोषाधिक्य आहे. वातकफ, वाक म्हणजे देवळापुढे मंदिरासमोर वाकणे. ठीक आहे? सो आपण कासवाचं तिथं मूर्ती बघत असतो म्हणून कच्छपिका ही गोष्ट आपण त्याला पॅच करू शकतो. आता काही देवांच्या महादेवाच्या मंदिरासमोर खास करून नंदी असतो, बरोबर? नंदी. आता हे आपलं गणपतीचं मंदिर आहे.
आता नंदीच्या ऐवजी आपण रिप्लेस केलेला आहे एक छान पद्धतीनं, तो आहे पाषाणाच्या ह्याच्यातला गर्दभ है ना. इथं मूर्ती आपण बघा राईट साईडला आहे, पाषाण गर्दभ. पाषाण गर्दभ नावाची एक व्याधी आहे. नंदीच्या ऐवजी आपण गर्दभ ठेवलेला आहे आणि तोही पाषाणाच्या आहे ह्याच्यातला आहे म्हणून पाषाण गर्दभ. ओके. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं की तुम्हाला तिथे एक सापाचं पण चित्र किंवा मूर्ती दिसते. त्या सापाच्या फण्यावरती ना मणी आहेत, मणी हो ना. त्याला आपण ग्रंथी म्हणूया. साप का घेतलाय? कारण विसर्पाचा एक प्रकार आहे बघा, विसर्प व्याधी आहे, त्याचा एक प्रकार आहे ग्रंथी विसर्प. चरकानुसार ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस मग त्या ग्रंथी विसर्पामध्ये दोषाधिक्य आहे, वात कफ. ठीक आहे ना. सो सापाच्या डोक्यावरती मणी आहेत, ते ग्रंथी रूपात्मक आहेत. ठीक आहे. आता तिथं काही लोक बघा भजन करतायत, छान पद्धतीनं मस्त भजन चाललेलं आहे आणि बऱ्यापैकी ज्यांना थोडी सिद्धी प्राप्त झालेली असते ती लोक भजनामध्ये जात असतात है ना. सिद्धी प्राप्त झालेली आहे म्हणून सिद्धम हा एक आपल्याला व्याधी आहे, सिद्धम. ओके. हा एक महाकुष्ठातला एक प्रकार आहे, जनरली तुम्हाला माहिती असेल. भजन करतायत म्हणजे व्याधीचं नाव आहे आपल्या भंजनक. ओके. आता हे भजन ऐकल्यानंतर ना काही लोकांना असं खूप उपस्कृत झाल्यासारखं वाटतं है ना, खूपच उपस्कृत झाल्यासारखं वाटतं. बघा याच्यामध्ये ही व्यक्ती हात जोडून त्यांच्या समोर आहे म्हणजे त्याला उपस्कृत झाल्यासारखं वाटतं. उपस्कृत वरून आपण शब्द घेतोय उपप्लुता. एक योनिव्यापद आहे चरकांच्या नुसार, उपप्लुता योनिव्यापद. त्याच्यामध्ये वातकफात्मक व्याधी आहे. उपस्कृत होणे, उपप्लुता योनिव्यापदाला आपण पकडूया. त्याच्यानंतर खाली बघा, हे सगळं भजन ऐकल्यानंतर खाली एक व्यक्ती बसलेला आहे, त्याचा पूर्ण आळसच गेलेला आहे. एवढं छान भजन चालू होतं, आळस गेलेला आहे पूर्ण, म्हणून ते अलसक व्याधीला आपण पॅच करू. आणि एक प्रकारचं बळ त्याच्या शरीरामध्ये आलेलं आहे. बळ आलंय म्हणजे बलास, ही एक व्याधी आहे. सो आळस गेलाय आणि बळ आलेलं आहे. का? भजन ऐकल्यामुळं. अजून काय होतंय? भजन ऐकल्यामुळं उपस्कृत झाल्याची पण फिलिंग येते. भजन कोण करतंय? सिद्ध असलेले पुरुष म्हणजे सिद्धम, ही एक आपण गोष्ट बघतो. ठीक आहे. ओके. आता थोडं पुढे गेल्यानंतर ना एक आजकाल एक माहोल आहे बघा, छोट्या छोट्या ज्या सोसायटीज असतात त्याच्यामध्ये किट्टी पार्टी चालत असतात. किट्टी पार्टी खास करून महिलांना माहिती असेल कार्यक्रम काय असतो. नटून थटून जाण्याचा तो कार्यक्रम आहे. मग किट्टी पार्टी करणारी आपल्यामध्ये एक पद्मिनी नावाची स्त्री आहे, ती पण आज आपल्या मंदिरामध्ये आलेली आहे. सो किट्टी पार्टी करणारी म्हणून किटीभ ही एक व्याधी आहे आणि पद्मिनी नावाची व्यक्ती आहे, तर पद्मिनी कंटक ही एक व्याधी आहे. सो पद्मिनी आणि किट्टी पार्टी करणारी आहे ती, म्हणून इथं बघा सुंदर असलेली आपली पद्मिनी इथं घंटा वाजवत आहे. ठीक आहे ना. ओके. आता याच्या पुढं थोडं गेल्यानंतर तिथं सिद्ध पुरुष बसलेले आहेत. सिद्ध तर पुरुष बघितलं आपण, पण त्याच्या पुढं तांत्रिक माणूस बसलेला आहे का ना, एक तांत्रिक आहे बघा, या साईडला तांत्रिक बसलेला आहे. तांत्रिकाचं काम काय आहे बघा, तांत्रिकासमोर लोक अशीच लोक येतात की जे जरा डीप संप्राप्तीवाले असतात. म्हणजे वातव्याधी बघा आपल्यामध्ये थोडं डेंजर असतात, त्या ट्रीट करण्यासाठी कधी कधी तांत्रिकाची पण मदत घ्यावी लागते. सो ह्या गणपतीच्या मंदिरासमोर तांत्रिकानं पण आपला थोडासा व्यवसाय सुरू केलेला आहे. मग त्याच्यामध्ये बघा ही मन्यास्तंभ असलेला हा आपला एक हिरो आहे. मन्यास्तंभ ना, मानवाकडे करून बसलाय. दंडापतानक म्हणून हा खाली पडलेला एक व्यक्ती आहे. सो ह्या दोन व्यक्तींना ट्रीट करण्यासाठी हे तांत्रिक बसलेले आहे. तांत्रिक म्हणजे काय? अपतंत्रक. सो हे तिघांचा एक स्लॉट लक्षात ठेवा, अपतंत्रक, मन्यास्तंभ आणि दंडापतानक. ओके. ठीक आहे. आता इथं व्यक्ती पाया पडतायत बघा, आणि वारकरी संप्रदायामध्ये किंवा मंदिरामध्ये गेल्यानंतर जसं देवाच्या पाया पडलं जातं तसं मोठ्या व्यक्तींच्या पण पाया पडतात. मग पाया पडल्यानंतर एक हर्ष आपल्याला होत असतो ना, पाद हर्ष. आणि विपादिका हा त्याला जोडून घेणारा शब्द पकडा, म्हणजे पाया पडण्याची परंपरा आहे. पाया पडल्यानंतर हर्ष होतो कोणालाही. सो पाद हर्ष आणि विपादिका या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. आता या मंदिराच्या शेजारी काही लोक अशी पण असतात की जे येऊन बसतात, कारण तिथं कोणी हटकत नसतं, पब्लिक प्लेस असल्यासारखं आहे. सो त्या ठिकाणी काही लोक दारू प्यायला सुद्धा येतात. सो इथं दारुनक आणि इथं विदारिका. सो इथं दार आहे, दारामध्ये बसून दारू पिऊ शकतात. ही फक्त एक आपली ऑड असलेली ट्रिक त्याला लागेल थोडीशी. सो दारू पिण्यासाठी पण लोक बसले, दाराशी बसलेले आहेत दरवाजाच्या, मंदिराच्या दरवाजाजवळ. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर सुद्धा यामध्ये फायनल रिझल्ट काय येतोय ना, आपण मंदिरात का जातो, फायनल रिझल्ट असा येतो, देवाचे काही चमत्कार पण असतात. मग त्या देवाच्या चमत्कारामध्ये जे अंध लोक असतात त्यांना दृष्टी येते, जे चालू शकत नाही ते चालतात, जे बोलू शकत नाही ते बोलतात, एखाद्याचा खूप डीप रोग असेल तो बरा होतो, असे पण काय होऊन जातात ना चमत्कार. लाईक दॅट अंधालजी, म्हणजे आपल्या गणपती मंदिरामध्ये आल्यानंतर थोडेसे अंध लोक आहेत त्यांना दृष्टी येते. गुद्रसी बघा, गुद्रसीचे दोन प्रकार आहेत, एक वातात्मक आणि वातकफात्मक. त्यातलीही वातकफात्मक आपण घ्यायची आहे ना. सो इथं बघा हे अंधालजीवाला एक आहे, एक गुद्रसीवाली लेडीज आहे.
त्याचं मूक मिनमिन गदगद हा पण एक प्रकार आहे जो वात कफात्मक आहे. सो जे मूक व्यक्ती असतात त्यांना पण इथं वाचा फुटते देवळामध्ये आल्यानंतर, मंदिरात आल्यानंतर. आणि चर्मकुष्ठ अशा प्रकारचा कुष्ठ आहे ज्याची चर्म विदारित झालेली आहे, ती चर्म सुद्धा म्हणजे त्वचा सुद्धा चांगली होऊन जाते. थोडक्यात आजार पण दूर होतं. म्हणजे हे मंदिराचे एक प्रकारचे देवाचे दर्शन घेण्याचे फायदे आहेत. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. आणि लास्टला बघा, जे पण काही आपल्या आयुष्यामध्ये वेडं-वाकडं चाललेलं असतं ना, ते एकदम असं सुतासारखं सरळ होऊन जातं. सरळ म्हणजे रुजू. रुजू हा एक अशा प्रकार भगंदराचा टाइप आहे. रुजूचा खरा आपण अर्थ होतो की सरळ. है ना? शल्याच्या गतीमध्ये पण एक रुजू गती आहे बघा, लक्षात येईल तुम्हाला. सरळ आहे ते. म्हणजे सगळं वेडं-वाकडं झालेलं जे काही प्रसंग असतील ते एकदम सरळ होतात फायनली. सो मंदिरामध्ये फायनल आउटकम काय, की सगळं काही सरळ. ओके, अशा टाईपमध्ये. बघा आता ही पूर्ण दोषाधिक्याची लिस्ट आहे. याच्यामध्ये अजूनही काही व्याधी असू शकतात. ते ऍड करता येतील आणि ह्याच आपल्या प्लॅटफॉर्मवरती किंवा ह्या इमेजेसमध्ये आपण पॅच करू शकतो. ठीक आहे? ओके, आता डोळे झाकलेले असतील तर उघडा. आता आपण रिवाइज करू की आपल्याला खरंच हे लक्षात किती राहिले. ओके, आता पहा. आता मी मधल्या पण व्याधी ऍट अ टाइम विचारेल तेव्हा तुम्हाला ते लोकेट होते का बघा फक्त. ओके ओके, आता फक्त परत एकदा डोळे झाका आणि आठवते का बघा फक्त. ओके, एक आपल्या गल्लीमध्ये एक दंताचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये आपण मंदिराच्या तिथे गेल्यानंतर भजन चालू आहे. सिद्ध पुरुष आहेत. काही लोकांना उपस्कृत झाल्याची फिलिंग आहे. ठीक आहे. काही लोकांना आळस गेलेला आहे. काही लोकांचा त्याला बळ आल्याची फिलिंग आहे. काही याच्यामध्ये अ, किट्टी पार्टी करणारी पद्मिनी आहे. त्याच्यानंतर काही दारू पिणारे लोक बसलेले आहेत तिथं, दारुणक विदारिका. पाया पडणारी लोक आहेत, पादहर्ष विपादिका. त्याच्यानंतर काही तांत्रिक तिथं बसलेला आहे. त्याच्यामध्ये मन्यास्तंभ आणि दंडापतानक ह्या पण गोष्टी आहेत. फायनली त्याचा रिझल्ट काय येतो, अंधालजी, गुद्रसी, मुकमिनमिन गदगद आणि चर्मकुष्ठ हे पण बरे होतात. आता याच्यामध्ये शर्कर अर्बुद, यवप्रख्या आणि जलार्बुद आपण ठेवलंय मागं. तर सगळ्यात शेवटी आपण पाया पडल्यानंतर जाताना आपल्याला प्रसाद मिळतो. तर तो प्रसाद काय आहे, साखरेचा आणि यवाचा एकत्रित असलेलं चूर्ण आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला छोटंसं जल दिलं जातं, बरोबर ना. आपण थोडं पाणी पण पितो. सो जलार्बुद, सो शर्करा अर्बुद, जलार्बुद आणि यवप्रख्या ह्या व्याधी आहेत. सो प्रसाद कशाचा आहे, साखरेचा आणि यवाचा आहे, एकत्रित पद्धतीचा, आणि पाणी पण आहे. ओके, सो या पद्धतीनं सर्व गोष्टी व्याधीच्या दोषाधिक्य रिलेटेड लक्षात राहतात. ओके, आता थोडंसं विचारणार, तुम्हाला आठवते का फक्त बघा. ओके, भंजनक यावरून तुम्हाला आठवते. हा, व्हेरी गुड. भजन बरोबर आठवलेलं आहे. अपतंत्रक, हा म्हणजे तांत्रिक माणूस तुम्हाला आठवतोय. गुद्रसी, हा बरोबर आहे, त्या थोड्याशा अपंग असलेल्या लेडीज तिथे दिसत आहेत. ओके, दारुणक, दारू ह्या शब्दावरून आपण दारू पिणारा हा तिथं बसलेला आहे. व्हेरी गुड. पाषाण गर्धब, हा पाषाणाचा म्हणजे गर्धब, ती आपण नंदीच्या ऐवजी रिप्लेस केलेली. कच्छपिका, कासवाची मूर्ती. व्हेरी गुड. एककुष्ठ म्हणजे एकदंत आपलं, बरोबर. अजगल्लिका म्हणजे आपली गल्ली. व्हेरी गुड. ग्रंथी विसर्प, हो ना, सर्पाच्या वरती ग्रंथी आहेत त्या. हा, व्हेरी गुड. सिद्धम, सिद्धम म्हणजे सिद्ध पुरुष जे की भजन करतायत. ओके, आणि त्या भजनामुळं लोकांना काय होतंय, उपस्कृत झाल्याची फिलिंग म्हणजे उपप्लुता. अजून काय होतंय, त्यांचा आळस जातोय म्हणजे अलसक. आणि येते काय, बळ येते म्हणजे बलास. परफेक्ट. आउटकम काय आहे सगळ्यात भारीमध्ये, तर अंधालजी, ओके, गृद्रसी, मुकमिनमिन आणि चर्मकुष्ठ. बरोबर, सर्व कसं सुतासारखं सरळ, सरळ म्हणजे रुजू होऊन जाते. पादहर्ष, हा पाया पडण्याची फिलिंग कुठे येते, मंदिरामध्येच पाया पडतो आपण. तो विपादिका आणि पादहर्ष तिथेच आहे. प्रसाद म्हणून काय दिलंय तुम्हाला, शर्करा अर्बुद, यवप्रख्या आणि जलार्बुद, साखर, यव आणि पाणी. बरोबर. सो वात कफ म्हणजे वाक, वात मधला वा आणि कफ मधला क, वाक. वाक म्हणजे वाकणे. कुठं वाकणार आपण, आपल्या गल्लीतल्या एकदंत म्हणजे गणपतीच्या मंदिरामध्ये. मग मंदिराच्या रिलेटेड असलेली ही सगळी स्टोरी तुम्ही तिथं आठवली पाहिजे. बरोबर. ओके, अशाच पद्धतीच्या भन्नाट ट्रिकसाठी तुम्ही मानस ऊर्जा आयुर्वेद ऍप हे इन्स्टॉल करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जी बॅच सोयीची वाटते ती तुम्ही जॉईन करू शकता. तर याच्यामध्ये महत्वाचं आहे, तुम्हाला जर हे लक्षात राहिलं असेल आणि किंवा ही स्टोरी कशी वाटली याची कमेंट सुद्धा तुम्ही करू शकता आणि आपल्या मित्रांना, जे काही कलिग्स असतील त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. कॉन्टॅक्ट करण्यासाठी हा नंबर आहे आणि
ॲप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरती आपलं मानस ऊर्जा आयुर्वेदाचं ॲप आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस टाईम.